आपल्या कुटुंबात कुठलाही त्रास असू द्या, त्या त्रासाचं जर खरोखर जर आपल्याला निवारण करायचं असेल तर येणाऱ्या दत्त जयंतीला म्हणजे येणाऱ्या मंगळवारी 26 तारखेला या ठिकाणी 9 वाजता येऊन हे या ठिकाणी ब्रह्मा विष्णू आणि महेश या अशी 3 रुद्राक्ष धारण करा आणि जीवनातला कुठलाही त्रास असू द्या त्याचं 100% या ठिकाणी येऊन निवारण होईल. हे ब्रह्मा विष्णू आणि महेश तपश्चर्येमध्ये सिद्ध केलेले रुद्राक्ष धारण करा आणि हे रुद्राक्ष धारण करून आपल्या जीवनाचं खऱ्या अर्थानं जीवन सार्थक करून घ्या. आपल्या जीवनाचं तर होईलच उद्धार, पण आपल्या आत्म्याचं सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. त्यासाठी आपण या ठिकाणी येऊ, इथं येऊन दत्त जयंतीच्या दिवशी येऊन या ठिकाणी हे ब्रह्मा विष्णू आणि महेश अशी 3 रुद्राक्ष धारण करा. निर्गुण पादुकावरती शरण जाऊन या ठिकाणी महाराजांची निर्गुण पादुका आहे, त्या निर्गुण पादुकावरती शरण जाऊन शरण गेल्यानंतर मागच्या जन्मात आणि या जन्मात जे काही छोटं मोठं पाप झालेले आहे त्याची क्षमा याचना करून महाराजांना शरण जाऊन दत्तगुरूंना शरण जाऊन जगाच्या मालकाला शरण जाऊन हे रुद्राक्ष धारण करा. 100% नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये भोंदूबाबाच्या नावाखाली सुरू असलेल्या धक्कादायक प्रकारचा पर्दाफाश झालाय. देवी शक्तींचा दावा करत एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नांना अखेर यश आलंय. घरगुती समस्या आणि मुलीच्या लग्नातील अडथळ्यांमुळे त्रस्त असलेल्या कुटुंबाने निफाड तालुक्यातील धरणगाव खडक येथील तथाकथित मठात धाव घेतली. येथे महेशगिरी काकडे या भोंदूने बाहेरची बाधा असल्याचं सांगत पापनाशक कुंडात आंघोळ तसेच झाडाभोवती फेऱ्या मारण्यासारखे विधी करण्यास भाग पाडले. मात्र यानंतर संबंधित महिलेच्या मोबाईलवर अश्लील संदेश पाठवून तिचा मानसिक छळ सुरू झाला. त्यानंतर दैवी विधीच्या नावाखाली तिला नाशिकला बोलावून त्र्यंबक रोडवरील एका लॉजवर नेण्यात आलं. तेथे रुद्राक्षाच्या भीतीचा आधार घेत भोंदूने तिचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप आहे. पीडितेने आपली अपभीती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर प्रकरण पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचलंय. लासलगाव पोलीस ठाण्यात महेशगिरी काकडे याच्या विरोधात जादूटोणा विरोधी कायदा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान या भोंदूने आणखी महिलांचे शोषण केल्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्याला मदत करणाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहे. धारणगाव येथील खडक धारणगाव निफाड तालुक्यातील खडक धारणगाव येथील प्रतिगाणगापूर म्हणून मठ आहे. त्या मठामधला जो महेशगिरी बाबा आहे, महेशगिरी नावाचा, तो त्यांनी माझ्यावर जे लैंगिक अत्याचार केलाय त्या अत्याचारांविरुद्ध मी लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये आज आली आहे तक्रार नोंदवण्यासाठी. तर त्यांनी सुमारे 2 वर्षापूर्वी माझ्यावरती हे कृत्य झालेलं आहे माझ्यासोबत. त्यांनी त्यांच्या मठामध्ये मी माझे जे घरातला प्रॉब्लेम होता त्याच्यासाठी मी एकदा त्यांचं इंस्टाग्रामवरती त्यांचे व्हिडिओ बघून आमची फॅमिली, माझे मम्मी पप्पा आणि मी गेली होती. त्याच्यानंतर त्यांनी तिथे आम्हाला दर गुरुवारी यायला सांगितलं आणि त्यांचं जे पापविनाशी तीर्थ आहे त्या तीर्थामध्ये आंघोळ करायला लावली त्या तळ्यामध्ये. त्याच्यानंतर औदुंबराला फेऱ्या मारायला लावल्या. असं 4 गुरुवार करायला लावलं आणि प्रत्येक गुरुवारी 200 रुपयाची पावती फाडायला लावली. अन्नदान करायला लावलं. तिथं घरून येताना 5 किलो तांदूळ वगैरे घेऊन असं म्हणायचे. त्याच्यानंतर त्यांनी माझा नंबर घेतला वैयक्तिक की म्हणे तुझी जन्मतारीख वगैरे मला व्हॉट्सअपला पाठव. त्याच्यानंतर मी त्यांना पाठवले आणि मला म्हणे की त्यांनी मला 2-3 दिवसानंतर मेसेज केला की हाय कशी आहे व काय जेवली का वगैरे. तर मी म्हटलं की हा बाबा असं मला असे मेसेज करतोय वगैरे. तर मी घरी सांगितलं, माझ्या बहिणीला वगैरे दाखवलं. तर ती म्हणे असंच करत असेल बा. तर मी नंतर कॉन्टॅक्ट बंद करून टाकलं. तर त्यांनी मला धमकी दिली की माझ्या स्थानावर परत पाय नको ठेवू बा असं. तर म्हटलं आता मम्मी पप्पा परत म्हणशील तर मीच त्याला काहीतरी बोलले असेल म्हणून त्याने असं सांगितलं. मग नंतर एक दिवस मग मी त्याच्याशी बोलतच राहिली फोनवर. नंतर त्याने एक दिवस माझ्या पप्पांना सांगितलं की तिला वैयक्तिक मला भेटायला पाठवा पंचवटीला असं. तर मी पंचवटीला गेली त्याला भेटायला. तर त्यावेळेस त्यांनी मला त्याच्या गाडीमध्ये बसवलं आणि मला म्हणे की आपण एकांतात ठिकाणी जाऊ बोलायला असं सांगून त्यांनी मला त्र्यंबक येथील लॉजवर नेलं. तर लॉजचं मला नाव आठवत नाही, पण मला तो लॉज माहिती आहे की कोणत्या लॉजवर मला नेलं त्यांनी. त्या लॉजवर नेल्यानंतर तिथे त्यांनी माझ्यावर अत्याचार केला. अत्याचार करताना असं होतं की मला तिथे ना आवाज पण करता येत, कारण त्यांनी मला सांगितलं माझ्या घरामध्ये रुद्राक्ष माझ्यावर आणि तो होताच असं राक्षसासारखा का मला त्याचा प्रतिकारच नाही करता आला. आणि नंतर म्हणजे मला कळत होतं की माझ्यासोबत काय होते, पण मला हे बोलताच येत नव्हतं. आणि नंतर त्यांनी मला म्हणे की तू किती पण काही कर, माझ्या विरुद्ध तू काहीच करू शकणार नाही. त्याच्यानंतर त्यांनी मला तिथून जे हे मुंबई नाक्याचं जे सिग्नल आहे तिथं त्यांनी मला सोडलं.
माझ्यासारख्या अनेक महिला, अनेक मुली त्या बाबाच्या जाळ्यात फसल्या आहे आणि मला माहिती आहे खूप मुलींवर हा अत्याचार झाला. आता पण त्या शांत आहे. तर प्लीज 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 माझ्या सगळ्या मुलींना विनंती आहे, मी जसं आपल्या मागे समिती आहे, लासलगाव पोलीस स्टेशन भक्कमपणे उभे, तर प्लीज त्या मुलींनी समोर यावं. तुमचं कोणत्याही प्रकारचं नाव येणार नाही, तुम्ही फक्त समोर यावं आणि तुमच्यावर जो अन्याय झालाय ना तो इथं तुम्ही दाखल करा त्या बाबाविषयी, जेणेकरून खूप मुलींचे आयुष्य वाचतील. आणि अजून पण असे जे गोरगरीब लोक तिथं जात आहे अंधश्रद्धेखाली जे फसताय त्यांना मदत होईल. प्लीज त्या मुलींची मदत करा आणि ज्या मुलींवर अन्याय झालेले त्यांनी या इथे एकदा फिर्याद द्या, प्लीज द्या. भोंदू अशोक खराच्या प्रकरणानंतर राज्यामध्ये अनेक ठिकाणी महिलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकार समोर येत आहेत. आपल्यावरील झालेल्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी महिला मोठ्या हिमतीने पुढे येत आहेत. अशीच एक घटना नाशिक जिल्ह्यातील धरणगाव खडक या ठिकाणी घडलेली आहे. प्रतिगाणगापूरच्या मठाचा महेशगिरी काकडे हा भोंदू महाराजच्या विरोधात लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा नोंदलेला आहे. या भोंदू बाबाने अनेक महिलांचे शोषण केलेले आहेत. त्यामुळे या पीडित महिलांनी या निमित्ताने समोर यावे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे. मराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक.